नाही, आजही नगरपालिकेची भूमिका, प्रशासनाची भूमिका ठाम आहे. स्टॉल हटवले जावेत ही भूमिका आमची स्पष्टपणे त्या ठिकाणी आहे. जे जे अनधिकृत आहे आणि आम्ही त्याला प्राथमिकता दिलेली आहे. मी आपल्याला सातत्यानं सांगितलेलं आहे की या शहराचा आम्ही सर्वे गोळा करतोय, डाटा गोळा करतोय आणि असे काही रस्ते आहेत या शहरातले, जवळजवळ 14 रस्ते आहेत की त्या रस्त्यावर सातत्यानं बेशिस्तपणा, वाहतूक कोंडी, अशा पद्धतीचे अनधिकृत स्टॉल हे त्या ठिकाणी उभे आहेत. आणि मग त्याची आम्ही प्राथमिकता ठरवलेली आहे, कुठली प्राथमिकता पहिली घ्यावी. आणि मी आपल्याला आता हा प्रश्न आपण उपस्थित केल्यामुळे मी आपल्याला सांगतो, जवळजवळ 5 प्रकारची अतिक्रमणं आपल्या शहरामध्ये आहे. एक प्रकरण जे आहे ते नगरपंचायत आणि नॅशनल हायवेची जागा आहे, जी श्रीधर नाईक ते मंजुनाथ याच्यामध्ये, या जागेमध्ये त्या ठिकाणी ही सगळा जो वावर आहे. दुसरा जो प्रकार आहे तो आहे ROW, नॅशनल हायवेचा जो ROW आहे, जो गडनदीपासून जानोलीपर्यंत येतो दुतर्फा, त्या ROW मध्ये असलेली अनधिकृत बांधकामं हा दुसरा भाग आहे. तिसरं, जो खाजगी जमिनीमध्ये झालेली अतिक्रमण, तो अनधिकृत भाग. आणि अशा पद्धतीची जी सगळी अनधिकृत आहे याचा आम्ही सगळा डाटा त्या ठिकाणी गोळा करणं आपलं काम त्या ठिकाणी सुरू आहे. ज्या ज्या पद्धतीनं आता आम्ही त्याच्यामध्ये प्राथमिकता ठरवली आहे. कुठलं पहिलं काम आहे तर पहिलं काम आपण श्रीधर नाईक ते मंजुनाथ हॉटेल या ठिकाणचं पहिलं काम मी हातात घेतलेलं आहे. जे काही तुम्ही म्हणता काही स्टॉल त्या ठिकाणी अद्याप उभे आहेत, माझ्या मते त्यांना जवळजवळ काही दिवसाची मुदत, म्हणजे रविवारपर्यंतची मुदत तुम्ही स्वतःहून घेऊन जा आणि अन्यथा कारवाई करणं स्टॉलवर, अशा पद्धतीची भूमिका नगरपालिका प्रशासनाने त्या ठिकाणी घेतलेली आहे. कदाचित उद्याचा रविवार आहे, ते बाकीचे जे काही सगळे स्टॉल आहेत ते त्या ठिकाणी हटवले जातील. आणि त्याचबरोबर त्यांना एक पर्यायी फूल, फळ आणि भाजी याच्यासाठीची पर्यायी जागा एक 2 गाळ्याच्या मध्ये तात्पुरती स्वरूपाची ही त्या ठिकाणी देण्याचा एक प्रयत्न आहे. हा सुद्धा नगरपालिकेचा प्रयत्न आहे आणि त्याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी निर्णय होणार. त्यामुळे कुठलीही स्टॉल हटाव मोहीम थांबलेली नाही. अनधिकृत बांधकाम हटवण्याच्या संदर्भामध्ये कुठलीही भूमिका त्या ठिकाणी आमची, म्हणजे कोणी खो घातलेलं नाही. फक्त त्याला प्राथमिकता कुठली, त्याला असे म्हणजे त्याला प्राथमिकता दिलेली आहे. जो आज गरजेचं आहे, जिथं वाहतूक कोंडी होते, जिथं बेशिस्त आहे, जिथं अनधिकृत स्टॉल आहे, अशा ठिकाणी कारवाई जी आहे ती त्या ठिकाणी होणार. त्याचबरोबर जे अनधिकृत स्टॉल्स आहेत त्यांच्यावर आज समजा नगरपालिकेला फक्त 20 रुपये देऊन त्या ठिकाणी जो टॅक्स असतो तो देऊन त्या ठिकाणी काम केलं जातं. पण म्हणून अनधिकृत असेल तर ते अनधिकृत ठरवून त्याच्यावर जो दुप्पट तिप्पटचा चार्ज आहे नगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये सुद्धा त्या ठिकाणी वाढ केली जाईल. पहिलं त्याच्यामध्ये रोल आहे की अनधिकृत बांधकाम हे हटवलं गेलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आणि जर समजा त्याच्यामध्ये हटवलं गेलं जात नसते तर तो जो काळ आहे किंवा ज्या दिवसापासून तो वापरतोय जो माणूस, त्याच्यावर त्या ठिकाणी टॅक्स सुद्धा त्या पद्धतीनं जो अनधिकृतचा असेल तो सुद्धा लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. नगरपालिका, एक लक्षात घ्या, नगरपालिकेकडे जवळजवळ 100 विषय आहेत आणि या 100 विषयावर रोज त्या ठिकाणी काम करणं हे आमचं काम जरी असलं तरी प्रत्येक गोष्टीवर तितका वेळ देता येत नाही. पण आम्ही एक भूमिका स्पष्टपणे ठरवलेली आहे की अनधिकृत जी बांधकामं आहेत किंवा ज्याचा गैरप्रकार जे झालेले आहेत, या गैरप्रकाराचा आपण शोध घेतलेला होता. मी आपल्याला सांगतो, नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान मी सांगितलं होतं जवळजवळ 9 ते 14 लाख, 9 का 12 लाखाचा हप्ता हा त्या ठिकाणी घेतला जातो, हा सांगितलेलं होतं. आणि कालच्या स्टॉल हटाव मोहिमेमध्ये हे उघड झालेलं आहे. कोण जागा कोणाची, कोणी बांधलेलं आहे, कोण भाडा घेतोय, मी कोणाचे नाव घेऊ इच्छित नाही. पण नेमकं त्या ठिकाणी काय चालू आहे, कोणाचे स्टॉल आहेत, कोण भाडं त्या ठिकाणी घेतोय आणि कशा पद्धतीनं हा सगळा गैरप्रकार चालू आहे, हे त्या ठिकाणी एका मोहिमेमधूनच सगळं उघड झालेलं आहे. आणि वीज चोरी असेल, जे जे काही सगळे गैरप्रकार आहेत, हे सगळे गैरप्रकार या हटाव मोहिमेच्या निमित्तानं त्या ठिकाणी जनतेसमोर आले. तुम्ही सुद्धा त्याचे साक्षीदार आहात. प्रश्न आमचं सांगण्याचं एवढं आहे की कुठंतरी या शहराला शिस्त आणण्याचा प्रयत्न आमचा आहे. कारण शेवटी हे शहर सगळ्यांचंच आहे, आपलं शहर आहे आणि हे आपलं शहर म्हणून एक प्रत्येकाची जबाबदारी आहे या शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचं. आणि प्रत्येकानं त्या ठिकाणी कुठंतरी काही नियम हे स्वतःवर जबाबदारी स्वीकारून, नियम स्वीकारून या शहरामध्ये त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. कारण हे शहर जवळजवळ 20,000 लोकसंख्येचं जरी असलं तरी या शहरावर 60,000 लोकांचा वावर हा दर दिवशी असतो आणि त्याचा सगळा भार हा नगरपंचायतीच्या प्रशासनावर, नगरपालिकेवर आहे. आणि म्हणून हे सगळं करत असताना कुठंतरी सगळ्याच कामामध्ये आपण 100% न्याय देऊ शकत नाही, हे मलाही त्या ठिकाणी कळतं. पण जे आमच्यापर्यंत ज्याच्यावर काम करता येईल ते काम आम्ही नक्की त्या ठिकाणी दुर्लक्ष करणार नाही.